आणि सन्माननीय अमित साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांना त्यांनी संबोधावं. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा. अजून पोलीस स्टेशन बाकी आहे, त्याच्यामुळे थांबा. जमलेल्या माझ्या सर्व शिवभक्तांनो आणि महाराष्ट्र सैनिकांनो, खरं तर आज मी तुमचं अभिनंदन करायला आलोय, कारण हे यश तुमचं आहे. तुमची ताकद नसती तर हे मी कधीही करू शकलो नसतो. मी गेली अनेक वर्ष राजकारणात यायच्या आधी पण आणि आल्यानंतर पण मी राजसाहेबांना बघत आलो. अनेक त्यांनी केसेस घेतल्या महाराष्ट्र माणसासाठी, मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आणि त्याचबरोबर मी महाराष्ट्र सैनिकांना बघत आलो, ज्या प्रकारे ते लढत राहिले मराठी हक्कासाठी, मराठी माणसासाठी. तर मला वाटतं तो पहिली केस घेण्याचा आत्मविश्वास कुठेतरी तुम्ही मला दिलाय, म्हणून मी तुमचे खरंच धन्यवाद मानतो. तुमच्यामुळे मला तो आत्मविश्वास मिळाला की मी पहिली केस घेऊ. ही मला वाटतं गोष्ट रविवारपासून चालू आहे. गेला रविवार ते हा रविवार, मला वाटतं आज हे एक सर्कल कंप्लीट होतंय. मला फक्त मी ह्या आठवड्यात एवढंच शिकलोय की समोरच्यांनी आपल्याला कितीही दाबायचा प्रयत्न केला तरी महाराजांचा आणि देवाचा आशीर्वाद असेल तर समोरचेच झुकणार. छत्रपती शिवाजी महाराज की. आणि मी तुम्हाला एकच गोष्ट बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी असतात ना, हे भाग्यात असतात, हे नशिबात असतात. हे मला वाटतं 4 महिने कुठेतरी रखडलं, कारण मी किंवा माझे महाराष्ट्र सैनिक असतील किंवा आपण सगळे असू त्याचं अनावरण करू शकू. मला वाटतं की मी काही ज्योतिष नाही, पण माझ्या भाग्यात अजून एक गोष्ट लिहिली आहे, ती म्हणजे महाराजांचे गडकिल्ले. त्याचं संवर्धन, त्याचं सुशोभीकरण करून त्याला जगापर्यंत पोचवायचं आहे. आपल्या सर्वांना जगाने त्याचा दाखला घेतला पाहिजे. जग त्यांना बघायला आलं पाहिजे की आमचे महाराज कोण होते, आमचे गडकिल्ले काय आहेत, हे जग बघायला येईल. एवढंच फक्त आज मी तुमच्यासमोर बोलायला आलोय. धन्यवाद. जय शिवराय. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा. आवाज करू नका, शिवगारा देतोय अवघा 4-5 वर्षाचा एक छोटासा मुलगा आहे. बॉडीगार्ड बाजूला. शिवछत्रपती महाराजांचा, शिवछत्रपती महाराजांचा. हर 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 हर. साहेब इकडे इकडे बाकीच्या
तर मुंबईतून नवी मुंबईतून हे थेट प्रक्षेपण आपण पाहतो आहोत. अमित ठाकरे सध्या नवी मुंबईमध्ये आलेले आहेत आणि काही वेळामध्ये आता ते पोलीस स्थानकात जाऊन त्यांच्या विरोधात असलेल्या पहिल्या राजकीय गुन्ह्याची ही नोटीस स्वीकारणार आहेत. तर 70 मनसे कार्यकर्त्यांवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे. मनसेचे अमित ठाकरे सध्या नवी मुंबईमध्ये छत्रपती शिवरायांचा ज्या पुतळ्याचं त्यांनी बेकायदेशीररित्या अनावरण केलेलं होतं त्याच पुतळ्याच्या या ठिकाणी येऊन आत्ताच त्यांनी अभिवादन केलं आहे, पुष्पमाला अर्पण केली आहे आणि आता इथून पुढे ते पोलीस स्टेशनकडे रवाना होतील. या दरम्यान कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे, तो म्हणजे इथून पुढे त्यांच्या एकंदरीतच राजकीय कारकिर्दीमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असणार आहे, तो म्हणजे छत्रपती शिवरायांचे किल्ले, गड किल्ले त्यांच्या संवर्धनासाठी, त्यांच्या सुशोभीकरणासाठी आता ते मोहीम हाती घेणार आहेत. नंतर एक लाईन होती, लाईन जरा हिंदीत लिहा, आशिष शेलारांना वाईट वाटेल. संदीपजी, दुनिया झुकती है, आपल्याला सगळ्यांना त्यांच्याबरोबर चालत जायला आवडेल का? सगळ्यांना चालत जायला आवडेल का? वर पाहिजे, चालत जायला आवडेल का? अमित साहेबांना पुढे जाऊ द्या, आपण त्यांच्या मागे पोलीस स्टेशन पर्यंत जायचं. सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांचा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा